श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाळा, देव तुमच्यापर्यंत आले आहेत. हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा अशी देवाची आज्ञा आहे. देव तुम्हाला सांगू इच्छितात की बाळा, तू जर ते साध्य करण्यासाठी माझ्याकडे प्रार्थना करत आहेस तर मी तुला ते माझ्या चमत्कारांच्या आशीर्वादाने देत आहे. ते मिळवण्यासाठी तू खूप काही कष्ट घेत आहे ते मी बघत आहे. तुला आता ते चमत्कारांच्या आशीर्वादाने प्राप्त होणार आहे. तुम्ही जे आजपर्यंत अशक्य वाटणारे कार्य आहे त्यासाठी माझ्याकडे विनंती केली आहे, ती विनंती मी मान्य करत आहे. आता तुला ते शक्य होणार आहे. तुमचे ते खूप दिवसांपासून थांबलेले कार्य आता पुन्हा सुरू होणार आहे. माझा आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात. हा संदेश देखील तुमच्यापर्यंत आला आहे. तेव्हा तुमच्या मनाला ती निश्चिंतता मिळू द्या, ते समाधान मिळू द्या, कारण तुम्ही देवावर विश्वास केला आहे. तुम्ही देवाचा संदेश ऐकत आहात. आता संपूर्ण विश्वास ठेवा, तुमचे कल्याण होणार आहे. देव तुला आज सांगत आहे, पुढील 3 मिनिटे तुझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. यामुळे तुझे कर्ज, गरिबी कायमची दूर होऊन तुझ्या कल्पनेपेक्षाही जास्त तुझ्याकडे धन येईल. बाळा, विश्वास ठेव, काळजी करू नको, कारण त्या काळजीत तू स्वतःला एकटा समजशील. पण बाळा, मी तुझी कधीही साथ सोडलेली नाही आणि सोडणार देखील नाही. तुझे ते कर्ज, तुला असलेली ती गरिबीची भीती नष्ट करण्यासाठी माझा आशीर्वाद पुरेसा आहे. बाळा, ज्यांनी मागील काळात तुझे मन खूप दुखावले आहे, ज्यांनी तुझ्या मागे ती काही काळजी लावली आहे, ज्यांनी तुझ्या मनात ती भीती घातली आहे, त्यांना मी माझ्या आशीर्वादाने त्यांना तो नीट मार्ग दाखवेल. त्यांना ते कळेल की त्यांची चूक आहे. काही काळानंतरच तू पाहशील की ते तुझ्या वाटेत येणार नाहीत. ज्यांनी तुला खूप कारणांनी रडवले आहे, ज्यांनी तुमचा वारंवार अपमान केला आहे, आता तिथून मी तुला काढत आहे. आता पुन्हा ही वेळ तुझ्यावर येणार नाही. तू माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होशील. तुला ते सहन करावे लागणार नाही. देव म्हणतात, तुम्ही अशा ठिकाणी राहू नका जिथे तुमचा वारंवार अपमान होत असेल. जे कोणी तुम्हाला त्रास देण्यासाठी खूप काही प्रयत्न करत आहेत त्यांना मी ती योग्य समज देणार आहे. देव म्हणतात, बाळा, खूप चुकीच्या लोकांपासून अपेक्षा ठेवू नकोस. त्या नात्यांकडून अपेक्षा ठेवू नकोस. तुझा देव मोठा आहे. तू देवावर विश्वास ठेव. स्वतःच्या कर्माला गती दे. स्वतःच्या आत्मविश्वासाला वाढव, कारण तुला आता ते चांगले अनुभव येण्याची वेळ येत आहे. तुझ्यासाठी तो शुभ काळ सुरू होत आहे. आता तुझ्या विनंतीला मी मान्य केले आहे. तुम्ही त्या सुखाकडे वळवल्या जात आहात. देवांनी तुमची प्रार्थना ऐकली आहे. बाळा, जे नेहमी प्रयत्न करतात आणि निरंतर अपयश आल्यावर देखील प्रयत्न सुरू ठेवतात, त्यांना ते यश प्राप्त होते आणि ते चिरकाल टिकते, कारण देव त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. कारण तो न हारता न थकता ते प्रयत्न करत असतो.
आणि देवावर विश्वास देखील ठेवतो. म्हणून एक दिवस विजय त्याचाच होतो, जो देवांवर विश्वास ठेवून आपले कर्म न थांबवता त्या योग्य दिशेने पुढे चालत राहतो. तुम्ही केलेला देवावर विश्वास कधीही वाया जात नाही. देव तुमची साथ कधीही सोडत नाही. तुम्ही देवाचा धावा करता तेव्हा देव तुम्हाला कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन मदतीचा हात देतात. तुम्हाला त्या संकटातून, त्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी देवाचा आशीर्वाद पुरेसा ठरतो. तेव्हा तुम्ही विश्वासाने देवाची प्रार्थना करत राहा. तुमच्या प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला होकारार्थी प्राप्त होणार. देव तुमच्यासाठी ते स्वप्नाचे घर निर्माण करू इच्छितात. तुम्ही केलेले प्रयत्न देवांनी पाहिले आहे. तुम्ही केलेली प्रार्थना स्वीकार होत आहे. तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी खूप काही प्रयत्न करत आहात. देव तुमच्या प्रयत्नांना सफलतापूर्वक पुढे नेऊ इच्छितात. तुम्हाला ते स्वप्नातील घर मिळणार आहे, यावर विश्वास ठेवा. तुम्ही केलेल्या संघर्षात देव सदैव तुमच्या पाठीशी उभे आहेत. तुम्हाला कधीही काळजी करण्याची, चिंता करण्याची आवश्यकता नाही. देव सदैव तुमच्या पाठीशी उभे राहून तुमची मदत करत आहेत. त्यावेळेस देखील जेव्हा तुम्ही त्या संकटात होते, त्या संकटातून देखील देवाने तुम्हाला सुरक्षित बाहेर काढले आहे. तुमचा विश्वास आहे ना, मग ते तुमच्या दिशेने सुख येणार आहे. तो आनंद तुमच्या दिशेने देव पाठवणार आहेत. तुम्ही तुमच्या जीवनात जितकी शांतता पाळाल, जितके मौन पाळाल, तितकेच तुम्ही मजबूत व्हाल. तुमच्या कल्पनेपेक्षाही देव तुम्हाला खूप काही आशीर्वाद देण्यासाठी येत आहेत. ते भरघोस सुख तुमच्या दिशेने येत आहे, कारण तुम्ही ते आपल्या कर्माने निर्माण करू इच्छिता. तेव्हा देवाचा आशीर्वाद तुम्हाला त्या जागी प्राप्त होत आहे. तुमचे ते स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे, ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात. देवाने तुमची प्रार्थना आणि तुमचे संकल्प ऐकले आहेत. देव तुमच्यासाठी न उघडलेले द्वार आता उघडू इच्छितात, ज्यातून तुमच्यासाठी ते काही आनंदाचे क्षण, ते काही तुमचे स्वप्न आता पूर्ण होताना तुम्हाला तिथून दिसून येतील. देव म्हणतात, जर बाळा तू प्रयत्न करशील तर मी तुला ते राज्य प्राप्त करील. ते सुख, ते आनंद, ते ऐश्वर्य तुझ्या दिशेने येत आहे. तेव्हा आता मनातली भीती बाहेर काढा आणि स्वतःसाठी ती विपुलता प्राप्त करा, जी देव तुम्हाला देऊ इच्छितात. त्या विपुलतेत तुम्ही तो आनंद प्राप्त कराल. या क्षणाला हा विचार सोडा की तुमच्या विरोधात कोण आहे, कोणते शस्त्र तुमचा विरोध दर्शवत आहे. आता फक्त विचार करा तो तुमच्या प्रगतीचा. तुम्ही कसे पुढे जाल, तुम्ही ते कसे साध्य कराल. या विचारात जर तुम्ही रमाल तर पुढे जाल. बाळा, तुझ्यासाठी ते अशक्यही शक्य होणार आहे. आज जरी त्या गोष्टीला वेळ लागत आहे, पण उद्या मात्र ते तुमच्या जवळ असेल. बाळा, तुझं कोणी कितीही वाईट करू इच्छू दे, पण मी तुझ्या पाठीशी उभा असताना ते कोणीही तुझं वाईट करू शकणार नाही. हा ठाम विश्वास कर. जर तू हा विश्वास आणि एकदा माझ्यावर संपूर्णपणे श्रद्धा ठेव, मग बघ तुला ते चमत्कार पाहायला मिळतील. कोणीही तुझे वाईट करणार नाही. तुझ्यापर्यंत ते येऊ शकणार नाही. माझा चमत्कार तू प्राप्त करशील. येत्या 3 तासात तुला ते खूप काही आनंद
प्राप्त होणार आहे. त्या आनंदाची बातमी तुला प्राप्त होणार आहे. विश्वासाने हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. तुम्ही किती रडला आहात, तुम्ही त्या गोष्टींसाठी दुःखी झाला आहात, हे तुझ्या देवाच्या व्यतिरिक्त आणि तुझ्या व्यतिरिक्त कुणालाही माहीत नाही. तेव्हा आता ती वेळ सरली आहे. ती दुःखाची, संघर्षाची वेळ सरली आहे. आता पुढे तुझ्या जीवनात तो आनंद, तो उत्साह आणि तुझे जीवन सुखमय होणार आहे. विश्वास ठेव. श्रद्धेने माझ्यापर्यंत आला आहेस. आता श्रद्धेने नामस्मरण देखील कर. तुम्ही जेव्हा नामस्मरण करता तेव्हा तुमच्या आजूबाजूला आमच्या शक्तीचे वलय निर्माण होते आणि त्या वलयामुळे तुम्ही संपूर्णपणे सुरक्षित होता. तेव्हा नामस्मरणाला न विसरता तुमच्या जीवनात एक स्थान द्या. जर तुम्ही नामस्मरण केले तर तुम्ही त्याही गोष्टी प्राप्त कराल ज्याची तुम्ही आज देखील कल्पना करू शकत नाही. पण तुझा देव तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुझ्यासाठी ते सर्व काही करायला तयार आहे जे तुला अशक्य वाटत आहे. बाळा, तुम्ही केलेली कल्पना तर शक्य होईलच, पण तुमच्या न केलेल्या कल्पना देखील आम्ही सत्यात उतरवू. देव तुझ्यासाठी देवांचा प्रकाश घेऊन आले आहेत. त्या प्रकाशाला तू स्वीकार कर आणि या अंधारातून बाहेर ये. माझा आशीर्वाद आणि माझा हात मी तुला देऊ इच्छितो. तू त्याला धर आणि या अंधारातून बाहेर ये. तुला मी तो मार्ग दाखवील. नामस्मरणाने तू त्याही गोष्टी शक्य करू शकशील ज्या तुला आज तुझ्यासाठी अशक्य वाटत आहे. बाळा, रोज रात्री झोपताना नामस्मरण करून झोप. तुला जे काही हवे आहे ते लवकरच तुझ्या मार्गात येईल. बाळा, विश्वास ठेव. माझा चमत्कारिक आशीर्वाद तू प्राप्त करत आहेस. माझा चमत्काराचा संदेश तू ऐकत आहेस. तुझ्यासाठी ते सर्व काही येणार आहे. तुम्ही ज्यासाठी प्रार्थना करत आहात. तुम्ही पूर्वीपेक्षा आता तुमचे ते प्रेम प्राप्त कराल. जेव्हा तुमच्यासाठी ते काही दुःखाचे क्षण होते ते आता सुखात परिवर्तित होऊन तुम्हाला प्राप्त होतील. आनंदात परिवर्तित होऊन तुम्हाला ते प्राप्त होतील. तुमच्याकडे आता त्या सुवर्ण संधी येतील ज्याचे जर तुम्ही सार्थक केले तर तुमच्या जीवनाचे सोने होईल. देव म्हणतात, मी तुझ्याकडे खूप काही संधी देत आहे. त्यांचा आनंदाने स्वीकार कर. सज्ज राहा. तुझ्याकडे ते खूप आनंदाचे क्षण येत आहेत. आतापर्यंत जी काही काळजी करत होतास ती माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत हो आणि मी तुला ते सर्व काही देईल. तुझे जीवन एका रात्रीत सुद्धा परिवर्तित होईल. माझा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे. तो निरंतर राहील. आमचे मिळालेले आशीर्वाद तुमच्या जवळून कोणीही रोखू शकत नाही, कोणीही काढून घेऊ शकत नाही, कारण ते दैवी आशीर्वाद तुम्ही प्राप्त केले आहेत. तुम्ही चांगली कर्म केली आहेत. तुम्ही एखाद्याचे चांगले विचारात आणून त्याला सहाय्य केले आहे. तेव्हा देवाने ते तुमचे चांगले कर्म पाहिले आहेत. त्यामुळे तुमच्यासाठी देवाचा दिव्य आशीर्वाद आणि तो चमत्कार तुम्ही प्राप्त करत आहात. देव तुमचे भूत, तुमचे भविष्य आणि तुमचे वर्तमान जाणतात. तेव्हा देवाने तुमच्यासाठी जे काही ठरवले आहे ते तुमच्यासाठी योग्य आहे. देव तुमच्यासाठी ते सुख, आनंद आणि ती भरभराट पाठवू इच्छितात. ती तुम्ही प्रेमाने, आनंदाने स्वीकार करावी अशी देवाची आज्ञा आहे. देव म्हणतात, बाळा, एका रात्रीतच काय, एका क्षणात देखील तुझ्यासोबत ते परिवर्तन मी घडवायला
तयार आहे. तू तुझे कर्म करत राहा आणि चमत्कार बघ. मोठ्यांना योग्य तो सन्मान दे. ज्यांना लहानांना ते प्रेम हवे आहे त्यांना ते प्रेम दे. प्रत्येकाशी वागताना सन्मानाने वाग. आतापर्यंत तुम्हाला जे काही दुखावत होते, जे काही कष्ट होत होते, ते देवांनी आशीर्वादांनी नष्ट केले आहे. आता तुमच्याकडे फक्त आनंदी आनंद देव देऊ इच्छितात. तो तुम्ही प्रेमाने स्वीकार करावा अशी देवाची आज्ञा आहे. देव तुमच्या कल्याणासाठी जे काही करत आहेत ते सर्वोत्तम तुमच्या दिशेने येत आहे. त्याचा आनंदाने स्वीकार करा. जो कोणी हा संदेश या क्षणाला ऐकत आहेत त्यांनी श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. देव तुमच्या सर्व मनोकामना, सर्व इच्छा पूर्ण करोत. देव तुम्हाला नेहमी हसत खेळत आणि आनंदात ठेवत. हीच स्वामी चरणी प्रार्थना. नाम जप आणि ध्यानात सुद्धा स्वामीच ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि ध्यानात सुद्धा स्वामीच ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.